असलं तरी ते मदतीला नेहमी धावून येतात. म्हणजे बघत नाही की किती लांब ट्रॅव्हल आहे किंवा काय सिच्युएशन आहे, त्यांची तब्येत कशी, कोणाचाही काय असलं, आज त्यांच्या नावावर काय असलं. ॲक्च्युली ते पण आणि मामा पण नेहमी आमच्यासाठी आजपर्यंत असं कधी झालं नाही. आजपर्यंत असं कधी झालं नाही की म्हणजे काही मदत लागली आणि ते आमच्यासाठी आले नाही. ते त्यांची एक विशेषता आहे. जनरली मी नेहमी म्हणजे लोकांनाही असं बोलताना सांगतो, आपल्या आधीची जी जनरेशन होती ना, ॲक्च्युली म्हणजे सगळे खूपच कष्टाळू आणि मेहनती होते. म्हणजे जे 50-60ची जनरेशन आहे म्हणजे आपली पुढची आधीची, ते तुम्ही जर बघाल, तुम्ही जर ॲनालिसिस कराल तर ते गावाहून आलेले आहेत, त्यांनी खूप असे दिवस पाहिलेले आहेत. त्यामुळे ते कधी कधी एक म्हणजे 10,000 रुपये याच्यासाठी पण ते करतात. पण ॲक्च्युली पूर्वी तसेच दिवस होते. पण ते इकडे आले, मुंबईमध्ये ते स्थायिक झाले, त्यांनी स्वतःची घरं घेतली, 1-1, 2-2, 4-4, आणि मग तसे त्यांच्या मुलांना तितक्याच म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त यांनी त्यांना वाढवलं. त्यामुळे मला जनरली माझ्या आधीच्या पिढीचे सर्व पहिल्यापासून खूप 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 आदर आहे. तुम्ही मला विशेषतः सांगायचं आपल्या आधीचे जेवढे आपले नेहमी सांगतो, नेहमी म्हणजे मामा असो, माझे वडील असो किंवा कोणाचे बाय अरे बाप रे.